मला वेळ दौडून चालणारच नाहीये. मला आता या क्षणापासून सुरुवात करायला पाहिजे. माझं एक काम कराल का? ती खिडकी आणि दार लावून घ्या. मी आता वाचायला बसतो आणि यातली निम्मी तरी वाचल्याशिवाय मी काही उठत नाही. आणि कुणीही माझ्या वाचनामध्ये व्यत्यय आणू नका. अहो पण जेवणाचं काय? मडके बुवा, तुम्ही नुकतेच कचेरीत आलात त्यामुळे तुम्हाला माहित नाहीये. बाबासाहेब हवेवर जगतील पण पुस्तकं वाचतीलच. बघाल तुम्ही आता. बाबासाहेब मला ठाऊक आहे तुम्ही देव मानत नाही, पण आम्हा माळकऱ्यांना विठ्ठल नामाची चंद्री लागल्यानंतर जसं होतं ना अगदी तसंच वाटत आहे. तर माझ्या विनंतीप्रमाणे तुम्ही ही खिडकी आणि दार तर लावून घ्या, पण तुम्ही इराण्याकडे जा आणि मला दुपारचा आणि संध्याकाळचा असं जेवण मागवा. रामू जी ये इकडे. हे बघ, घरी जाऊन निरोप दे की यापुढे काही दिवस मला माझ्या कामामधनं अजिबात डिस्टर्ब करायचं नाही. कळलं? तू कुलूप किल्ली घेऊन ये जा. कुलूप किल्ली तुला जेवढं सांगितलं तेवढं कर जा. आणि तुम्हाला काही लागलं तर खिडकीतून सांगा आम्हाला. हो, मला वेळ दौडून चालणारच नाहीये. मला आता या क्षणापासून सुरुवात करायला पाहिजे. माझं एक काम कराल का? ती खिडकी आणि दार लावून घ्या. मी आता वाचायला बसतो आणि यातली निम्मी तरी वाचल्याशिवाय मी काही उठत नाही. आणि कुणीही माझ्या वाचनामध्ये व्यत्यय आणू नका. अहो पण जेवणाचं काय? मडके बुवा, तुम्ही नुकतेच कचेरीत आलात त्यामुळे तुम्हाला माहित नाहीये. बाबासाहेब हवेवर जगतील पण पुस्तकं वाचतीलच. बघाल तुम्ही आता. बाबासाहेब मला ठाऊक आहे तुम्ही देव मानत नाही, पण आम्हा माळकऱ्यांना विठ्ठल नामाची चंद्री लागल्यानंतर जसं होतं ना अगदी तसंच वाटत आहे. तर माझ्या विनंतीप्रमाणे तुम्ही ही खिडकी आणि दार तर लावून घ्या, पण तुम्ही इराण्याकडे जा आणि मला दुपारचा आणि संध्याकाळचा असं जेवण मागवा. रामू जी ये इकडे. हे बघ, घरी जाऊन निरोप दे की यापुढे काही दिवस मला माझ्या कामामधनं अजिबात डिस्टर्ब करायचं नाही. कळलं? तू कुलूप किल्ली घेऊन ये जा. कुलूप किल्ली तुला जेवढं सांगितलं तेवढं कर जा. आणि तुम्हाला काही लागलं तर खिडकीतून सांगा आम्हाला. हो.